शिवराम साधूजी विखे राहणार पिठेझरी. किती दिवस झाले तुमच्या? मी गेलो 22 दिवस कामावर गेला आहे. ते 10-11पासून पैसे पेमेंट द्यावं लागत. आम्ही त्या शिंदे साहेब आहेत गार्ड, त्यांना विचारला 1-2 वेळा. तो म्हणत होते का रेंजरकडे जा. आता आम्ही त्या रेंजरकडे गेले वगैरे नाही. कोण आहे रेंजर? कोण आहे रेंजर? बारसाकडे. त्यांच्याशी बोलणं झालं नाही का तुमच्या? त्याच्यासोबत बोलणं नाही झालं. काहून बोलले नाही त्यांच्यासोबत? जी तो हजर भेटत नाही ना, जी साकुलीला जावं लागते. आम्ही जरा सायकलवाले माणसं. आणि म्हणजे तुमचे रेंजर इकडे राहत नाही म्हणून तुमचे एखाद तास राहते घरा येते ना. आम्ही कामधंद्यावर जाणेवाले माणसं, आम्ही त्याला कुठं पाहत राहणार. आणि तिकडे राहत नाही म्हणून त्यांच्याशी भेट नाही झाली. त्याचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे? तच आहे आपला ते गेटकडे. हा पिठेझरीलाच. हां गेट का बाजूला. किती रोजी झाली? रोजी आम्हाला गार्डांना सांगली 569, पण आता हातात भेटलेच नाही तर कसं समजावं. हां तो का आता किती केव्हा भेटणार, का भेटणार काही सांगितलं नाही? काही सांगितलं नाही. आता तुम्हाला रोजी नाही भेटली तर तुमच्या आता कसं होते मग? कुठंतरी कोणाच्या कोडी पाटला उपल्याच्या कामावर जावं माझेरीला. कोटी जावं, काहीतरी 2 पैसे भेटले पाहिजेत. पण त्या दृष्टिकोन कोणाकडे जात राहतो म्हणून. रोजीवर गेले जेव्हा तुमचा परिवार जगते ना. अजी होतं रोजी गेल्यावर का जमेचे नाही ना आम्हाला. आता तुम्हाला रोजी नाही भेटली तर मग कसं आहे? आता कुठंतरी जातो ना आपण. इकडे कुठे कोणाचे चल म्हणला 200-300, काहीची 350 देतात रोजी. त्याच्या कामावर जायचं. आता तुम्हाला 22 दिवसची रोजी नाही भेटली ना. 39 दिवस त्यांचे होते, तुमच्या 22 दिवस होते ना. 22 दिवसची रोजी नाही भेटली तर तुम्हाला फरक घेतला असेल ना. जे फरक म्हणजे पुष्कळ. पण आता कोणाचे कामधंदा काय फरक गेला त्यासाठी? म्हणजे आता पेमेंट नाही झालं तर इकडे तिकडे धाडपड करावं लागलं आपल्याला. पैशासाठी तेल मीठ घ्यावं लागते, सर्व काही करावं लागते. त्याच्यासाठी आम्ही इकडे तिकडे धावपळ कुठेतरी केला ना, आपला परपंच भागवला कसा तरी भागवतात. आता एक गोष्ट माहिती झाली मला की काही लोकांचे नावं घेऊन ते रोजी उतरतात का, कसं काय ते? त्याचा म्हणजे असं आहे, हे फर्स्टवाले 10 किंवा 15 लोक बाया किंवा माणसं नेतात ना, जे त्याच्या संबंधाचे लोक राहतात त्यांच्या हजेऱ्या लावतात ना, ते पैसा उचलून आपण खातात. ते म्हणजे बरेच गावामध्ये हे सुरू आहे गाड लोकांचे फर्स्टवाल्याचे. हां आणि कसा प्रकार तर विशेष सांगा ना मला, पूर्ण चांगला प्रकार सांगा. म्हणजे लोकांना माहीत होईल की कसा रोजीवर कोणी जातात, कोणी पैसे घेतात, कसं काय राहते ते आपल्या माणसाचे. ते कामावर आपण जातो 10-15 लोक समजा, तर ते जे नाही त्याचे हजर लावतात ना आमच्याही. मग ते जास्त दिवस काम. जसे कामावर 20 लोक आले पाहिजे होते तर त्या कामावर 10 लोक येतात आणि 10 लोकांची रोजी घेतात असं म्हणणं आहे ना तुमच्या. तर तेच सांगा ना. दुसऱ्याच्या हातनावर ते लावतात हजेऱ्या. लावतात, लोकांचं काम करून टाकतात. हां आणि 10 लोकांची बोकसमध्ये हजेरी लावतात. त्याचा पैसा कोण खाते मग? ते फर्स्टवाले खातात. फॉरेस्टवाले गार्ड. हां गार्ड. हां माहित आहे का असं कोणाचं नाव तुम्हाला? माहीत आहे म्हणजे आता ते माहीत नसे. आता सध्या भेटवलं तर आता लावला किंवा नाही लावला तर, पण दरवर्षी ते घेतात. हां दरवर्षी तेच काम राहते. म्हणून तुमच्या गावाच्या लोकांना कमी रोजी भेटत असेल ना. काऊन की 20 लोकांचे ते दाखवणार आणि 10 लोकांचे पैसे देणार, 10 लोकांचे तेच खाणार ना. असंच फॉरेस्टवाल्यांना त्या 10 पोरा घेतला होती अग्निदलमध्ये म्हणून, तो इस्तवेजवाला. त्याचे 10 दिवसाचे पैसे नाही भेटले त्याला. नाही भेटले, अजिबात नाही भेटले. तुम्हाला आता रोजी नाही भेटणे तर मग ते काय, अगर नाही भेटली तर का करणार मग तुम्ही? नाही भेटली तर आता काहीतरी करावं लागेल उपाय. ते मोवा वगैरे ना सुरू आहे आता आमचं सध्या. हो. एक दुखद परिस्थिति बनी हुई है यहाँ पर गांव में, पिठेझरी गांव में. जबकि इस गांव में नागजीरा पर्यटन जो भंडारा में जाना माना है, जहाँ पर देश के हर एरिया से लोग आते हैं यहाँ पर जानवर के लिए. और इस गांव में जब से गेट बना है, इस गांव के लोगों को भी रोजी रोटी मिलना चाहिए था. जब जंगल फॉरेस्ट के लोग, यहाँ के लोग रोजी देने की बात आती है तो बहुत ही विचित्र आज बड़ा खुलासा यहाँ पर हुआ है कि गांव के लोगों को पिछले वर्ष की भी कुछ रोजी बकाया बाकी बताया जा रहा है, और इस वर्ष की भी रोजी उनको, इस वर्ष यानी इस समय जो इस
महीने 2-4 महीने जो काम किए हैं, 2-4 महीने में जो भी दिन काम किए हैं, जैसे किसी ने 39 दिन बताया, किसी ने 22 दिन बताया, किसी ने 19 दिन बताया, तो इनकी रोजी बकाया है और 570 रुपये इनको रोजी बताई गई है। और एक बड़ा मसले का खुलासा ये हुआ है कि जैसी 20 लोगों की मजदूरी को बुलाया जाता है तो वहाँ पर सिर्फ 10 ही लोग गांव के आते हैं और रोजी जो है 20 लोगों की निकाली जाती है, जो लोग वहाँ पर नहीं आते, जिनके नाम बोकस डाले रहते हैं। उन बोकस लोगों की रोजी जो है ये फॉरेस्ट डिपार्टमेंट खा रही है, ऐसे गांव वालों ने खुला आरोप लगाया। आज देखिए कि फॉरेस्ट डिपार्टमेंट कितने लोगों का रोजी रोटी छीन रहा है। ऊपर से फॉरेस्ट डिपार्टमेंट को जो है पल पल के पैसे आते हैं, पर वो पैसे इन मजदूरों को ना देते हुए वो खुद के अलग अलग कामों में इन्वेस्ट करते हैं या लगाया जाता है। मेरा कहने का मतलब है, जिनकी रोजी रोटी आज आप गांव की हालत देखिए, इन लोगों की हालत देखिए कि अगर एक दिन की रोजी नहीं मिलेगी तो क्या इनके घर में खाना पानी बनेगा, क्या इनके पेट में रोटी जाएगी, ये सवाल अब उठ रहा है। और जहाँ ऐसे 39 और 40 दिन की रोजी बाकी है तो उनके परिवार में कितनी तकलीफ़ों का सामना करना पड़ता हूँ। अभी बताया कि अगर रोजी नहीं मिली इसलिए इनको मुआ के कई खेती के काम में 100, 200, 300 रुपये जो भी मिलते हैं वो काम करके अपना गुजर बसर कर रहे हैं। लेकिन अगर एक मुश्त अगर कैसे पेमेंट आता है या रोजी रोटी का जो पैसा मिलता है तो वो गांव वाले अपने परिवार के काम में लगा सकते हैं या कर सकते हैं। लेकिन फॉरेस्ट डिपार्टमेंट का इतना बड़ा खुलासा आज हम पीटेजरी गांव से कर रहे हैं, जिसमें आप सोच के हैरान हो रहे हो कि ये देखिए कि कितनी फॉरेस्ट डिपार्टमेंट इनकी रोजी रोटी छीन रहे हैं। एक सबसे बड़ी बात यह है कि यदि गांव के 20 लोगों को बुलाना था तो वो सिर्फ 10 लोगों को बुलाते हैं और 10 लोगों की रोजी जो है इसकी साइन मार के खुद डिपार्टमेंट के लोग खाते हैं। ये बड़ा खुलासा BS क्राइम इंडिया न्यूज़ कर रही है और इनकी रोजी जब तक नहीं मिलेंगी, इस न्यूज़ के माध्यम से हम इस सवालों को उठाते रहेंगे और जो अधिकारी, जो कर्मचारी इसमें नज़र आ रहा है उनके ऊपर 101% हम कार्रवाई करवा के रहेंगे। हम इनकी रोजी रोटी अगर 10 दिन के अंदर नहीं मिली तो हम BS क्राइम इंडिया न्यूज़ इसका बड़ा खुलासा मंत्री तक लेके जाएंगे, इन गाँव लोगों को न्याय दिला के रहेंगे। हम न्यूज़ चैनल के माध्यम से जो भी डिपार्टमेंट के लोग इसे देख रहे हैं इनको हम खुला बता रहे हैं कि 10 दिन के भीतर इनकी रोजी रोटी मिलना चाहिए। अगर इनकी रोजी नहीं मिली तो हम ये जो विषय को लेकर मंत्री लेवल तक जाएंगे। और जो अब तक बड़ा घोटाला किया गया है, जिन मजदूरों का तुमने पेट काट कर उनकी रोजी रोटी खाई है, उसका भी बड़ा खुलासा हम करेंगे और इसकी भी बड़ी जो जांच जो है हम बिठाने के लिए यहाँ पर लगाएंगे। BS क्राइम इंडिया इसका बड़ा खुलासा करके हम काम करेंगे।